या घरात आम्ही 2018ला शिफ्ट झालो. आधी आम्ही आळंदी रोडला राहायचो, दिघीला. हा कॉर्नर माझ्या बाबांनीच बनवलाय. अच्छा. सो इथे सगळे माझे अवॉर्ड्स आहेत. फिक्स्ड फर्निचर जे असतं ना ते आम्ही फार केलेलं नाहीये, कारण आम्हाला असं चेंज करत राहायला फार आवडतं. आणि इथे आमचं छान गार्डन आहे. हा बाबांचा स्पॉट आहे. वाडेश्वर, रुपाली, वैशाली, गुडलक कॅफे, डेक्कन जिमखाना परिसर किंवा FC रोड मुळातच. सो तो एरिया मला जरा जास्त आवडतो. म्हणजे तिथे सगळंच करता येतं आपल्याला, म्हणजे मजा मस्ती, शॉपिंग. ऑफकोर्स. तुमची क्यूट अप्पू म्हणजे ज्ञानदा. आणि ही गायबच झाली. ही काही केले आम्हाला सापडेच ना. म्हणजे 12:30ला शाळा सुटलेली आहे, 2:30 वाजले तरी हिचा पत्ता नव्हता. त्या बाईसाहेबांचा मूड असा झाला की आपण प्राथमिकच्या बाईंना जाऊन भेटूया. 12:15 सुटलेली मुलगी 3च्या आसपास सापडली. ती शाळेतच होती, प्राथमिक मध्ये जाऊन बसली. माझा भाऊ मला हे 2दा-3दा म्हणाला ह्याच्या आधी, खलनायिका वगैरे करून बघ ना, फार चांगलं करशील. अगं काय फार तुला काय करायची, अशी अभिनय करायची काही गरज पडणार नाही. अरे बापरे, करशील अगं खलनायिका वगैरे. हे इथे घरात माझ्या बरोबर भांडतेस ना. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घर, सुट्टी आणि बरंच काहीमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थ घरीला. तुम्हाला तर माहिती आहे, बऱ्याच गप्पा आम्ही मारत असतो, बऱ्याच गोष्टी असतात ज्या घरातल्या तुम्हाला दाखवण्यासारख्या असतात. आज आपण आलो आहे ज्ञानदाच्या पुण्यातल्या घरी. जरा बघूया ज्ञानदा नेमकी काय करते, काय तिच्या घरात गोष्टी आहेत ज्या सिक्रेट आहेत तुम्हाला दाखवण्यासारख्या आहेत, आणि बरेच काही किस्से आहेत. चला भेटूया ज्ञानदाला. हाय, वेलकम. कशी आहेस? मस्त. मी मस्त. ग्रेट. खूप दिवसांनी ज्ञानदाला भेटतोय. सो या भरपूर गप्पा मारायच्या. हे आहे माझं पुण्याचं घर. येस, म्हणजे मेन घर. आणि पहिल्यांदाच आज आपण आलोय ज्ञानदाच्या घरी. येस. सो बसूया, जरा गप्पा मारूया. ज्ञानदा प्लीज. सो येस ज्ञानदा, एक तर खूप दिवसांनी भेटतोय. कसं खूप दिवसांनी भेटून तुला बरं वाटतंय. आणि पुण्यात आलोय आम्ही खास आज इकडे. सो मला बऱ्याच गोष्टी ऐकायचं तुझ्याकडनं. त्याच्या आधी कसं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, पुण्यातल्या घरी आली आहेस छान. बराच आता थोडासा ब्रेक मिळालाय, जे काही खूप बिझी शेड्यूल होतं तुझं त्याने, आता बरं आहे? मस्त मज्जा येते. मी खूप आराम करते. आणि मुळात हे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे पुण्यातच स्पेंड करायचं असं मला वाटतं, छान पुण्याच्या थंडीत. कारण मुंबई आणि थंडीचा तसा लांब लांबपर्यंत काही संबंध नाही. त्यामुळे येस, आय एम हॅव्हिंग फन. पण आता आई बाबांसोबत जास्त वेळ आहे, त्याच्यामुळे जरा ते एक प्लस पॉईंट आहे ना, की आता सगळं आईच्या हातचं खायला मिळतंय. सो ती सगळी मजा आहे. ते कुठेतरी तू मुंबईत मिस करत होतीस? डेफिनेटली. माझ्या घरी तू पहिल्यांदा आली आहेस ऍक्च्युली पुण्याच्या. सो छान माझं घर बघ. येस, मला दाखव. मला आवडेल बघायला, कारण मी मगाशी एक थोडासा फेरफटका मारलाय. बरंच काय काय बघण्यासारखं. जरा ज्ञानदाकडनं बघू. एक तर खूप सारे अवॉर्ड्स दिसतात मला, तर तिथूनच सुरुवात करूया अचिव्हमेंट पासून. येस येस. आतमध्ये गेलो की आपल्याला आई बाबा भेटतील. येस येस. सो हा आमच्या घराचा हॉल आहे. ओके. आणि हा कॉर्नर माझ्या बाबांनीच बनवलाय. अच्छा. सो इथे सगळे माझे अवॉर्ड्स आहेत. ओके. कुठलं मेन अवॉर्ड आहे ज्ञानदाचं, असं की भारीवाला अवॉर्ड कुठला? नाही, सगळेच. इच अँड एव्हरी अवॉर्ड इज इक्वल. हे 2 स्टार प्रवाह परिवार पुरस्कार मध्ये मिळालेले अवॉर्ड्स आहेत, त्या ट्रॉफीज आहेत. ही पहिली ट्रॉफी. ज्या वर्षी मी अँकरिंग सुद्धा केलं होतं प्रवाह परिवार अवॉर्ड्सचं, सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा मिळालं. आणि त्याच्यानंतर मला 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट सून हे अवॉर्ड मिळालं होतं. ओके. ओके. पण ज्ञानदा या सन्मान चिन्ह वगैरे. हा, म्हणजे मी बघते सगळं सेटल आहे. किती वर्षापासून खरं तर या पुण्याच्या घरात राहतेस तू?
पुण्यात आम्ही सुरुवातीपासूनच राहतो, पण या घरात आम्ही 2018ला शिफ्ट झालो. आधी आम्ही आळंदी रोडला राहायचो, दिघीला. ओके. येस. बरं, हे सगळं इंटिरियर आणि हे सगळं तुझं डोकं आहे का तुझ्या आणि तुझ्या भावाचं का आई बाबांचं काय म्हणजे नेमकं? नाही असं काही मुळात इंटिरियर. हा कॉर्नर तर खास तुझ्या बाबांनी सजवला म्हणालीस तू, तसं असं तुमचं काही, म्हणून मी तुला खास विचारले की असं कोणाच्या डोक्यात काय की इथे या कॉर्नरला हे असावं, तिथे काही गोष्टी असाव्यात अशा? असं की नाही, एकतर आम्ही आहे ना काय म्हणू, फिक्स्ड फर्निचर जे असतं ना ते आम्ही फार केलेलं नाहीये, कारण आम्हाला असं चेंज करत राहायला फार आवडतं. त्याच्यामुळे हे चौघांचंही डोकं आहे थोडंफार, आपण हे असं करूया, हे तसं करूया. सो या हीज अगेन ही झाडं जी बघताय तुम्ही घरात, तेही ती बाबांचीच कलाकुसर आहे. आणि म्हणजे नॉर्मली खोटी झाडं पाहायला मिळतात, पण बऱ्यापैकी खरी झाडं आहेत. हे बांबूचं झाड आहे, मनी प्लांट आहे. अगेन तिकडे ह्या कोपऱ्यात हे पाम ट्री आहे, आणि ह्या 2 झाडांची नावं मला माहित नाहीये, बाबांनी लेटेस्टच आणली आहे. हा, येस, दिस इज इट. हा हॉल. आणि आता आपण जाऊया किचन मध्ये. माँ के इलाके में जा रहा है आपण. ते आहे. हाय आई. आणि संध्याकाळच्या वेळी आपण घरी आलोय काकींच्या, त्याच्यामुळे काकींची पूजा चालू आहे. आईची पूजा चाललेली आहे, देवपूजा. दिवा लावलेला आहे, छान सांगवेला आलेली आहे. आणि एका बाजूला ही चहा कॉफीसाठी हे एक जनरल प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे आईने. ओके. सो जे तुला मिळेलच, म्हणजे आमच्या घरी आली आणि चहा कॉफी झाली नाही असं होत शक्यच नाही. येस. काकींना जरा डिस्टर्ब नको करू. आलोच. आणि हे आमचं किचन आहे. ओके. हा, आईचा कम्प्लीट. ज्ञानदान असतेच का काकी किचन मध्ये घरी आल्यावर? असं काही नाही, कधीतरी असते, कधीतरी काकी नसत बोलल्यात. पण काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला करते, म्हणजे आता वेळ आहे म्हणून. अर्थात पहिले तर एवढे नव्हतीच इथे पुण्यात ती म्हणा. सो आता इथून सो ह्या 2 बेडरूम्स आहे. सो इथे आपण जाऊयात आता. ओके. येस. सो ही छोटी बेडरूम आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, छोटी बेडरूमच म्हणतो, त्याला काय म्हणणार. हा, म्हणजे एक मास्टर बेडरूम, एक छोटी बेडरूम. येस. सो इथे ना जनरली हा बऱ्यापैकी केदारचा एरिया होता आहे. आणि इथे गार्डन आहे. फोटो दिसतोय, तो फोटो केदारच्या इकडचा आहे का? हो. ह्याच्यात केदार अगदी शोधावा लागेल. केदार कुठे तुला पण हा म्हणजे कधीच आहे, काय होतं आणि हा फोटो काढलेला असं? ही त्यांची पासिंग सेरेमनी होती, किंवा काय म्हणू, 2017 ते 2020 ची बॅच दिसते. येस. अरे केदार, हा दिसला. हा, इथे केदार आहे. सूर्यदत्त कॉलेज मध्ये केदार होता. त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. ओके. आणि आता आमचे बंधू साऊथ कॅरोलिनाला असतात. अच्छा. येस. सो जॉबसाठी त्याला तिकडे अपॉर्च्युनिटी मिळाली. सो तो तिकडे असतो आता. म्हणजे ह्या मागच्या मे महिन्यात तो साऊथ कॅरोलिनाला गेलाय. ओके. आणि इथे आमचं छान गार्डन आहे. आणि बाबांचं काम म्हटल्याप्रमाणे काकांचं काम चालू आहे तिकडे. काका बिझी आहे. येस. हा ऍक्च्युली हा बाबांचा स्पॉट आहे. जसं तो मम्मी का इलाका था ना, वो ये पप्पा का इलाका है पुरा. म्हणजे बाबा इथेच बसून जनरली चहा पितात. बाबा इथेच बसून गाणी ऐकतात. त्यांना गाणी ऐकत बसायला फार आवडतं. सगळे दिल से हाय बाबा, लोकमत फिल्मी आले आज आपल्या घरी.
काका बिझी आहेत त्यांच्या, पण काका आम्ही ऐकलं खूप. जागा कमी पडते खरं म्हणजे, पण मी स्टँड वगैरे वापरून जास्तीत जास्त कुंड्या ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ओके. ॲलोवेरा आहे, मोगरा आहे, नाईट लिली आहे, ही ऋषिकेश्वरनं आणलेली तुळस आहे. अरे वा. ती आधी आहे चांगली. कलकत्ता पान आहे, गुलाब आहे, अपराजिता आहे, म्हणजे ज्याला आपण गोकर्ण म्हणतो ते आहे. इथे पण आहेत झाडं यामधनं. कढीपत्ता आहे, हा फुलोरा आलाय कढीपत्त्याला. अरे वा. कढीपत्ता आहे, हे कृष्ण कमळ आहे, ओ नाईस, पांडव म्हणतात त्याला, हा त्या पद्धतीचं आहे. ही चटक चांदणी आहे. आणखी मी बरीच छोटे छोटे कुंड्या इथं लावणार आहे, जरा प्रोव्हिजन करतोय अजून. ओके. मग घरात आहे म्हणजे तुम्ही म्हणताय इथे जागा कमी पडली, पण आम्हाला घरातही बरीच झाडं दिसत आहेत. जिथे स्पेस मिळेल तिथे मी शक्यतो ग्रीन किंवा जीवित असं काहीतरी ठेवलं म्हणजे लाईव्हलीनेस जास्त चांगला दिसतो येतो घरामध्ये, म्हणून ते गेले. आता हे ऑर्गॅनिकच वापरतो आपण. अच्छा. वगैरे पण बाकी कुठलेही केमिकल वगैरे काही ट्राय करत. ओके, कूल, मस्त आहे. आणि मला वाटतं ती पॉझिटिव्हिटी येतेच. अर्थात झोपाळ्यात बसून तुम्ही आरामात सकाळचं ऊन येऊ शकता किंवा गाडी ऐका, काही करा, वाचन करा. हे रुटीन आहे, पण बाबांचं रुटीन आहे. अच्छा. म्हणजे इथे झाडांना पाणी घातल्यानंतरच काकांचे गाणी ऐकणं तू म्हणते तसं. अगदी सकाळी उठल्यापासून क्लासिकल ऐकायची मला आवड असल्यामुळे. अरे वा. शक्यतो अर्धा तास वगैरे सकाळी फिरून आल्यानंतर बसतोच मी इथे. ते छान. हा हे सेट कोणी केलं? ही कोणाची आयडिया? झोपाळा आणि हे सगळं हेही काकाच? तरी जागा थोडीशी कमी आहे बाल्कनी मध्ये इथे. आता आणखी थोडी स्पेस मिळाली तर. मुंबईपेक्षा तरी बरीच आहे. मुंबईत एवढी बाल्कनी मिळणंही जरा वाटत नाही, कठीण वाटतं. त्यामानाने इथे बरीच मोठी बाल्कनी आणि मला एवढी झाडं वगैरे लावायला मिळाली आहेत म्हणजे अर्थात बरीच हाऊस पुरवतायत काका. स्टँड्स वगैरे इथं करायला दिलेत ती. अच्छा. सांगितले त्या माणसाला. ओके. तर करून देणार आहे. म्हणजे इथपर्यंत अशी छोट्या छोट्या कुंड्या लावता येतील मला. पण थोडस रस्ता पण दिसला पाहिजे, म्हणजे थोडस बरं वाटतं. नाही तर काय होतं घरात नुसतं कंटाळ येतो. बरोबर. हो, काकांची बरीच आवड आहे आणि काका हळूहळू काकांना आणखीन बरंच काय काय करायचं असं दिसतंय. हो, आम्ही जितकी झाडं घरात आणू तितकी कमीच आहेत. बरं, इथे मला गिटारही दिसते, तर ती गिटार कोण वाजवतं? हे गिटार ना, ह्या गिटारवरती ना आता इतकी धूळ बसली आहे, कारण ते गिटार सध्या बंदच आहे. कारण पण कोण वाजवायचं? कोणाला आवड? बाबा. काय बोलते? बाबांनी गिटार क्लास लावला होता. ओके. हा, जे आता काही काळ त्यांनी बंद केलंय. मी आता त्यांना सांगणार आहे परत चालू करा. मग तू शिकलीस की नाही त्यांच्याकडनं थोडीशी? काय कधीच नाही? कधी नाही? नाही. म्हणजे काय म्हणू, म्हणजे त्यांची ती म्हणजे इनिशियल स्टेज होती. हा. सो आता जेव्हा बाबा परत सुरू केलं पाहिजे त्यांनी खरं तर, तेव्हा बघू. पण आम्ही असं बरेचदा करतो. मी एक व्हिडिओ पण टाकलाय इन्स्टावरती, अपलोड केला होता. बाबा गिटार वाजवत होते आणि मी गाणी गात होते त्यांच्या बरोबर. सो असं आम्ही बरंच आमचा टाइमपास चालू असायचा. ओके, कूल. म्हणजे दिसली, मला वाटलं तू किंवा तुझा भाऊ दोघांपैकी कोणीतरी असेल असं वाटलं. नाही, बाबा. हार्मोनियम पण होती, पण माझ्या पुतणीला दिली. ती विशारद झाली आता, संगीत विशारद केलं तिला. ओके. त्यामुळे तिला त्याची जास्त गरज होती, त्यामुळे तिच्याकडे आहे. काकांना बरीच गाण्यांची, ह्या सगळ्या वाद्यांची बरीच आवड आहे. पूर्वीपासून आमच्याकडे सगळ्यांनाच आवड आहे गाण्याची. विशेषतः तालबद्ध संगीत किंवा असं जे काही असतं त्याची सगळ्यांनाच आवड आहे आमच्याकडे. माझे भाऊ सुद्धा, माझा चुलत भाऊ पण उत्तम गातो, भावसंगीत किंवा असं चांगलं गातो. आम्हाला म्हणजे गायचं, खायचं, प्यायचं आवड आहे. नाईस, मस्त. आणि ही आहे मास्टर बेडरूम. ओके. येस. नुकतेच केरळवरनं आल्या कारणाने बॅग्स आम्ही अजून ओपनही केलेला नाहीये. बापरे. तुझी टूर चालू आहे का? पण म्हणजे कुठे जातेस? आणि आता बरीच तू हिंडून फिरूनही आलेली आहेस. नाही, सगळ्यात मोठी ट्रिप केरळचीच झाली होती. आणि ही जी बॅग आहे छोटी, ती म्हणजे भरून ठेवलेलीच असते. त्याच्यात काही थोडेफार कपडे आणि ह्या सगळ्या गोष्टी जे पुणे ठाणे जे मी बरेचदा केलं. सो
त्याच्यासाठी एक बॅग मी रेडी करून ठेवलेलीच आहे. आणि ह्या सगळ्या केरळच्या बॅग्स आहेत ऍक्च्युली, ज्या मी असं ओपन केलेल्या नाही आहेत, अनपॅक नाही केलेल्या आहेत ती नाही. हो येस येस. ह्या बेडरूमची खासियत ही आहे की ही ना मास्टर बेडरूम जरी असली, मास्टर बेडरूम जरी असली तरी ह्या बेडरूमचा सगळ्यात कमी वापर होतो. म्हणजे आय डोंट नो काय झालंय माहित नाही. आम्ही आमच्यापैकी कुणीच असं बेडरूम पर्सन नाही आहे. ओके. म्हणजे आम्ही हॉलमध्ये बाल्कनीमध्येच आम्ही जास्त असतो खरं तर. बाल्कनी एवढी सुंदर आहे की कोण कशाला बेडरूम मध्ये राहिलं, खरं तर हेच इतकी सुंदर बाल्कनी आहे ती. बरं मला सांग, इथून हे जे काय आता तू म्हणतेस की इथे आता 4-5-6 वर्ष झालीत राहायला, इकडच्या कुठल्या कुठल्या गोष्टींची सवय झाली तुला? आता तू म्हणतेस की तू इथे बेडरूममध्ये नसतेस जास्त वेळ, तरी हा व्ह्यू म्हणा किंवा काही म्हणा, एक ते असतं ना की आपण शांत हवं असतं शांत, तेव्हा काय एक्झॅक्टली इकडचं तुझा व्ह्यू असतो आणि ते बेडरूममध्ये कुठल्या ह्याच्यात जास्त वेळ घालवतेस तू? मी जसे बाबा बाल्कनीमध्ये जास्त असते, जसे मी हॉलमध्ये जास्त असते. अच्छा. जिथे आपण तू आल्या आपण जिथे बसलो तिथे मी जास्त असते. ओके. मग टी व्ही बघत बसणे किंवा मोबाईलवर गाणी ऐकत बसणे किंवा कधी कधी पुस्तकं वाचणे, चहा पिणे मस्तपैकी, सो ह्या सगळ्या गोष्टी असतात. मी पुण्यातली थंडी, म्हणजे आत्ता जे एक छानशी थंडी आहे ना, ती थंडी मी फार मिस करते मुंबईत. म्हणजे हे वेदर मला खूपच आवडतं पुण्यातलं. आणि जिथे जिथे मी त्यांच्या एका एका रूममध्ये जाते तिथे एक कुठली तरी गोष्ट हायलाईट होतेच आहे. आणि आता मला कॅरम दिसतोय, सो हेही आता बाबाच की आता हे दुसरं कोणी? हे मी आणि केदार आणि येस येस. केदारला किती मिस करते खरं तर? इथे बोलायला हवे कुठल्या या घरात किती, म्हणजे केदार आणि तू किती वर्ष घालवलीस खरं तर एकत्र? केदार आता 2023 मध्ये आताच. ओके. तिकडे गेलाय, त्यामुळे इकडे बऱ्याच गोष्टी मिस करतेस त्याच्यासोबतच्या. मध्ये जो क्वारंटाईन आला होता तो गोल्डन पिरियड होता खरं तर माझ्यासाठी आणि केदारसाठी. म्हणजे सिबलिंग्स टाइम आम्हाला तेव्हाच जास्त मिळाला होता. कारण कसं व्हायचं, मी शूटवरनं जेव्हा यायचे तेव्हा बरेचदा असं व्हायचं की केदार त्याच्या जॉबसाठी गेलेला आहे बाहेर, तो JW मॅरियटला होता पुण्यात, किंवा मग तो यायचा, मग मी नसायचे किंवा कधी कधी त्याच्या नाईट शिफ्ट असायच्या आणि मी शूट संपून नेमकी रात्रीच यायचे, असं व्हायचं. आणि क्वारंटाईनमध्ये आम्हाला खूप वेळ एकत्र मिळाला आणि त्याचे किचन एक्सपेरिमेंट. मग आमचं सगळ्यांचे बर्थडेज तर आपण सगळे घरीच सेलिब्रेट केले होते क्वारंटाईनमध्ये. आपण कुठेच बाहेर पडत नव्हतो. तेव्हा प्रत्येकाच्या बर्थडेला केदारने घरी केक केला होता. सो त्या सगळ्याच मेमरीज फारच गोड मेमरीज आहेत. त्यामुळे माझ्या आधीच्या घरात, म्हणजे दिघीला जेव्हा आम्ही राहायचो आळंदी रोडला, तिथे आमचं सगळं बालपण गेलं माझं आणि केदारचं खरं तर. ओके. पण ह्या घराची खासियत ही आहे की म्हणजे आम्ही मोठे झाल्यानंतर तो जो एक क्वारंटाईनमध्ये आम्ही एकत्र वेळ घालवला मी आणि केदारने, त्या सगळ्या गोष्टी मी फार मिस करते. बट आय एम हॅप्पी की त्याच्या डोक्यात त्याचा जो काही करिअर पाथ होता त्याच्यावर तो खूप ठाम होता, गोष्टी क्लिअर होत्या त्याच्या डोक्यात. तसा तो म्हणजे नेहमीच होता सुरुवातीपासूनच. म्हणजे त्याचा करिअर चूज करणं म्हणा, कुठल्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन घ्यायची आहे, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत तो खूप क्लिअर होता. आणि आता जसं त्याने ठरवलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्याने अचीव केलेल्या आहेत आणि अजून बरंच काही अचीव करायचं आहे असं काही नाही. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम. मिस करणं तर आहेच आहे म्हणजे, बट थँक्स टू द टेक्नॉलॉजी नाउअडेज व्हिडिओ कॉल्स वगैरे चालूच असतात. ते आता जरा होतं म्हणजे आमचा डोळा लागला असं 1:30-2 वाजता अचानक झपकन त्याचा व्हिडिओ कॉल येतो वगैरे, या सगळ्या गोष्टी चालूच असतात. ओके, कूल. बरं, तू इथे तुमच्या घरात जेव्हा गणपती असतो, गौराई गणपती असतो, तेव्हा ती जागा कुठली असते? ती प्लेस कुठे असते तिथे तुझ्या पुण्याच्या घरी? हॉलमध्ये. येस येस, जाऊया तिथे. येस येस, चला. तू इथे बघितलंस, इथेही आम्ही टीव्ही साठी एक पॉइंट केलेला आहे आणि तिथेही केलेला आहे. ओके. सो जेव्हा गणपती
येतात गौरी गणपती, तेव्हा आम्ही त्या टेबलवरती गणपती बसवतो, तर तो इथे शिफ्ट करतो. अच्छा. पूर्व पश्चिम अकॉर्डिंगली. आणि हे आम्ही या बाजूला, म्हणजे ते असं शिफ्टिंग असतात गोष्टी. पण बाप्पा इथेच बसतो इथे. आणि ते जो सगळं मांडतेस आणि जे काय तुम्ही सोशल मीडियावर जे काय बघतो ते सगळं इथे प्लेसमेंट असते. हो हो. ओके, कूल. आता जरा बसून गप्पा मारूया. बसूया. येस येस. आमच्या मातोश्रींनाही फ्रेम मध्ये आम्ही बोलवतो. हो. थँक्यू. थँक्यू काकी. काकी या ना प्लीज, बसा. मस्त कॉफी आली आहे काकींच्या हातची आणि भरपूर गप्पा मारायच्यात. दोघांचे स्वागत आहे एकतर तुमचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि आम्ही ज्ञानदाशी तर दरवेळेला गप्पा मारतच असतो. आज आम्ही खास तुमच्या घरी आलो आहे आणि आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, कारण हे घर आम्ही खास बघतोय. पण काका, काय ज्ञानदाशी, म्हणजे आता ती पुण्यात फार कमी असते, आता तिच्या मालिकेच्या निमित्ताने ती मुंबईतच होती. किती मिस करता जेव्हा ती खरं तर मुंबईत असते आणि एकटी असते, तुम्ही इकडे पुण्यात असत्या, किती मिस करता तिला? मिस करतो म्हणजे तसं तिच्या डेली ऍक्टिव्हिटीज काय असतात किंवा काय याचं रिपोर्टिंग ती नेहमी सतत करतच असते आम्हाला, की शूटवर चालले, सेटवर पोहोचले किंवा निघाले किंवा काय अशा छोट्या छोट्या गोष्टी आमच्या रोज कम्युनिकेशन भरपूर होत असतं. त्यामुळे तसं काही म्हणजे जाणवत नाही की बाबा मिसिंगनेस ज्याला म्हणतो आपण, तो काही जाणवत नाही फारसं. परंतु कधी कधी मग सणवार असला की मग मात्र जाणवत किंवा कोणतरी पाहिजे, किंवा कारण मुलगाही इथे नसतो सध्या, तो USA मध्ये आहे. आणि मग मोठे कार्यक्रम असले की आम्ही दोघंच असतो, मग त्यावेळेस मग मात्र जरा थोडंसं एम्प्टीनेस जास्त जाणवतो. काकी, कुठल्या तुमच्या मुलीमध्ये खोडकर अशा गोष्टी आहेत त्या आम्हाला, तुम्ही लहानपणीचे किस्से आम्हाला ऐकायला आवडतील ज्ञानदाचे. आता मोठी झाल्यावर तर तुम्ही तिला काही बोलत नसाल, फटकवत नसाल, पण लहानपणीचे काही किस्से असतील जे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. कुठल्याही गोष्टीत हट्ट केला असेल तिने, अशी एखादी गोष्ट, किंवा तेव्हा तिला जेव्हा अशी पहिली सिरियल मिळाली पहिली, तेव्हाचा काही किस्सा, असा कुठला किस्सा आठवतो तुम्हाला? शाळेत आम्ही गेलो, कारण माझा मुलगाही त्याच शाळेमध्ये होता, तो बॉईज मध्ये होता आणि ही गर्ल्स मध्ये होती, म्हणजे गर्ल्स स्कूल मध्ये. प्रिमायसेस एकच होता, म्हणजे कॅम्पस राहतं. तर मुलाची शाळा सुटली आणि भरली आणि हिची शाळा सुटली, परंतु ही हायस्कूल मध्ये होती आणि मुलगा प्राथमिक मध्ये होता. त्यामुळे त्याची शाळा सुरू झाली आणि ही गायबच झाली. ही काही केल्या आम्हाला सापडेच ना. म्हणजे 12:30ला शाळा सुटलेली आहे, 2:30 वाजले तरी हिचा पत्ता नव्हता. तर काय करावं म्हणजे आम्ही इकडे शोध तिकडे शोध, म्हणजे अक्षरशः स्वच्छतागृह सुद्धा शोधून काढली आम्ही, कुठे काय गडबड झाली, काय हे झाले. तर या बाईसाहेबांचा मूड असा झाला की आपण प्राथमिकच्या बाईंना जाऊन भेटूया. तिच्या तिसरीच्या बाई होती, त्यांचं नाव आहे मला शिर्केबाई म्हणून आठवते. शिर्केबाईंच्या वर्गात तिसरीत जाऊन बसली आणि सापडे ना. मग शेवटी बाईंनाच काहीतरी वाटलं, अगं तुझी आई वाट बघत असेल किंवा काही जाऊन, मग ही हळूच बाहेर आली. मग ते आम्हाला जवळजवळ 12:15 सुटलेली मुलगी 3च्या आसपास सापडली. ती शाळेतच होती, प्राथमिक मध्ये जाऊन बसली. बापरे, काकींची तर धडधड वाढली असेल तेव्हा. म्हणजे खूपच त्रास झाला आम्हाला, म्हणजे शोधून आम्ही. कारण काय की त्यावेळेस पुण्यात थोडंसं वातावरण चांगलं नव्हतं, म्हणजे मुलं इकडे तिकडे गायब होणं किंवा काय अशाही घटना घडल्या होत्या. त्यामुळे आणखीनच धाडधूड झाली आमची आणि फार पंचायत झाली त्या दिवशी. मात्र पण सापडली ती काही. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आपल्या मुलीला स्क्रीनवर पाहिलं तेव्हा कसं वाटलं? चांगलंच वाटलं की काय, छान वाटलं, आनंद झाला फार. पण तेव्हापासून माहिती होतं की एवढी सिरियल गाजेल आणि एवढे लोक आजही तिला अप्पू 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 म्हणून बरेच ओळखतात. आणि आता माझ्या मते तेव्हा एक स्ट्रगल पिरियड असतो, त्याच्यानंतर एखादी मालिका मिळाल्यानंतर वाटतं ना हुश, आता माझी मुलगी फायनली सेटल झाली आहे. तर ते काय फिलिंग होतं? किंवा कोणी बाकीचं तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या घरातले नातेवाईक असतील, काय बोलले होते जेव्हा ज्ञानदाला ऑनस्क्रीन बघितलेलं तेव्हा? सगळ्यांना छानच वाटत होतं, अभिमानच वाटत होता. आमच्या घरात आधी कोणी ह्या क्षेत्रात नाही. एक्झॅक्टली. सगळं ते जे काही केलं ते तिचं आहे. कोणाचं म्हणजे तिच्या सिनियरचा वगैरे त्याच्यामध्ये हात आहे, पण आमच्या घरात कोणी याच्यामध्ये नव्हतंच. त्याच्यामुळे त्याचा आनंद आहे जास्त सगळ्यांनाच.
सो ज्ञानदा जेव्हा मुंबईत असते तेव्हा आईला आईची खूप आठवण येत असेल तुला, आणि खूप गोष्टी असतात ज्या शिकण्यासारख्या असतात. सगळं मॅनेजमेंट असतं कारण आपण शूटला जातो. कुठल्या गोष्ट आईकडनं घेतली असतो की जिथे तू जेव्हा एकटी राहतेस तेव्हा खरं तर आईची खूप आठवण येते पण त्या मॅनेज कराव्या लागतात, अशा कुठल्या गोष्टी तू मॅनेज करतेस? आईकडनं इनडिरेक्टली शिकलेली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट इज मल्टीटास्किंग. म्हणजे आणि जेवढा वेळ आपल्याकडे असतो सकाळी तेवढ्या वेळात आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या आवरायच्या असतात, ते एक. आणि दुसरं म्हणजे काही मला करायचं असेल किंवा किचनमध्ये बेसिकली, आणि जे मला कळत नाही किंवा मी पहिल्यांदा काहीतरी एखादी गोष्ट करत असेल, सो तसा किस्सा माझ्याबरोबर झाला होता. मला उकड काढून भाकरी करायची होती तांदळाची, आणि मी आईला फोन करते, व्हिडिओ कॉल करते, आणि तिने सांगितलं त्याप्रमाणेच मी गोष्टी केल्या, पण ते मला काही केल्या जमलं नाही, ते फसलंच. सो या गोष्टी माझ्या आणि आईच्या सतत म्हणजे चालू असतं, आई हे कसं करू, आई ते कसं करू. सो ते एक असतं. त्यामुळे आईच्या हातचा स्वयंपाक मी तिकडे डेफिनेटली मिस करते, आणि आईच्या हातचा चहा. येस. आणि माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टी तिला सेटवर प्रत्येकाकडनं कोणी असं म्हणजे तिला आईला किंवा असं मिस होऊ दिलं नाही. माझ्या मते सुप्रियाताई होत्या, त्या सगळ्या गोष्टी आणायच्या. नमा होती, आणि माझ्या वाटतं तर नमा 2 दिवस तुझ्याकडे राहिलाही होती. काल रात्री सिद्धन निघाली. अच्छा. काय म्हणजे नेमकं तुम्ही दोघी ट्रिपला गेलेलात, मस्त मस्त फिरून आल्यात. सो ते कसं घडलं, कशी ट्रिप प्लॅन झाली, आणि मग दोघीच का गेला? तुमची एवढी मोठी गँग आहे खरं तर मुलींची. सो कोणी असं नंतर रागवलं नाही तुझ्यावर? नाही, ऍक्च्युली कसं आहे, आमच्यामध्ये ना आम्ही कोणीही, आता आमची ट्रिप आधी ठरली होती, मी आई बाबा. आता आम्ही कुठेही कुणी ट्रिपला जाणार असो, म्हणजे मी, सुपाताई, सई म्हणा, नमा म्हणा, तन्वी म्हणा, सो आम्ही आमच्या ग्रुपवरती एकमेकींना इन्फॉर्म करतो की इफ एनीबडी वॉन्ट्स टू जॉईन, ओके, असं ते होतं. म्हणजे जितकी जास्त लोक ट्रिपला असतील कुठल्याही, तितकी आपल्याला मजा येते. सो ताई बिझी होती, नुकतंच तिचं महाराष्ट्र रिओपनिंग झालं, नुकताच तिचा इंटरव्ह्यूही घेतलास, सो त्याच्यामध्ये ताई बिझी होती. सई नुकतीच औरंगाबादला एक छान तिने आणि प्रशांतने ट्रिप केली होती. अच्छा, ओके. हां, तन्वीची ट्रीटमेंट होती. सो असं काही ना काही गोष्टी होत्या, आणि नमाला लकीली पॉसिबल होतं. सो नमा आम्हाला जॉईन झाली आणि आम्ही 4 गेलो. पण तिकडे गेल्यानंतर सुद्धा इकडनं आम्हाला हे आण, तिकडनं आम्हाला ते आण, तिकडे गेले की व्हिडिओ कॉल करा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा रात्री एक ग्रुप व्हिडिओ कॉल वगैरे, अशा गोष्टी चालूच होत्या. आम्ही तिकडे होतो तरी. आणि तुमची बॉईज गँग म्हणजे तुमचा सेटवरही आल्यावर, आम्ही आता कित्येकदा सेटवर आलो की एक तर तुमची पूर्ण गँग असायची, आणि त्या गँगमध्ये गर्ल्स गँग आणि बॉईज गँग हे ठरलेलं असायचं. बरं, एकमेकांच्या गँगमध्ये हे जायचे पण एक ती टशनही होते की तुमची त्यांची मेकअप रूम म्हणा, आपण मेकअप रूमचे ते सेगमेंट्सही केले बरेच. सो ते आत्ता बॉईज किती कनेक्टमध्ये आहेत आणि किती कॉन्टॅक्टमध्ये आहेत? बॉईज टू बी व्हेरी ऑनेस्ट कम्पॅरेटिव्हली कमी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण आता लवकरच कुठल्या तरी प्रोजेक्टच्या निमित्ताने भेट व्हावी अशी बाप्पाचरणी प्रार्थना. बरं, तू आत्ता मगाशी फोटो काढले होते, मला फोटो बघायचे आणि त्या फोटोमध्ये काय काय ते पण जरा बघायचंय. हे माझे लहानपणीचे फोटो आहेत. ह्याच्या मागच्या स्टोरीज बाबा आणि आईच जास्त काय सांगू शकते, कारण मी लहान होते, मला त्या मागच्या स्टोरीज फारशा माहीत नसाव्यात. बरं, काका आणि काकी आपल्याला सांगते. येस. हा पहिला फोटो खूप छान सापडलाय. हा फोटो मस्त आहे, गोड आहे. सो या फोटोपासून आपण सुरुवात करूया. काकांना मी एक फोटो देते मस्त. काका मला स्टोरी सांगा प्लीज. ह्याची स्टोरी म्हणजे जे मला आठवते त्याच्याप्रमाणे फार ती हट्ट करून रडली वगैरे होती, त्यामुळे तिला समजवण्यासाठी आम्ही तिला कृष्ण वगैरे तिला घेऊन म्हणजे असं त्या टब मध्ये फिरवत बसलो तिला. ओके. समोर एक छोटस गार्डन होतं, त्या गार्डन मध्ये तिला फिरून आणलं, मग ती थोडीशी शांत झाली. बापरे. बरं, हा फोटो कोणासोबतचा आहे हे पण मला ऐकायचं. ही माझी आई आहे, म्हणजे तिची आजी आहे, आणि अशीच आजीची फार लाडकी होती. सगळेच नातवंड लाडके असतात खरं, पण ही जरा जास्त लाडकी होती, कारण पहिली नात होती आमच्या. म्हणजे मी मोठा, ही पण मोठी. अच्छा, भावंडांना. बरोबर.
त्यामुळे आमच्याकडे नात किंवा नातू असे पहिल्यांदा हीच झाली. अरे वा. त्यामुळे तिचे जरा जास्त लाड झाले, त्यामुळे सुखावली जास्त. काकांनी मध्येच त्यांची एक लाईन टाकलेली आहे. त्याच्यानंतर जे एक पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे तुम्हाला, तो शांत आहे जरा. बघ काय नाही. हा फोटो माझ्या मध्ये फर्स्ट बर्थडेचा वाटतोय मला. काकी जरा तुम्ही सांगा मला या फोटो बद्दल. काकी पहिल्या बर्थडेचा फोटो आहे. तेव्हा पहिला बर्थडे म्हणून खूप कौतुक होतं आम्हाला, कारण मित्रमंडळी आणि नातेवाईक मंडळी या सगळ्यांना बोलून जर मोठ्या प्रमाणावर आम्ही तो कार्यक्रम केला होता. अच्छा. आणि मजा आली होती तेव्हा. ओके. पण ज्ञानदा लहानपणी खूप वेगळी दिसते. हे माझ्या मते हे बोरण्यांचा फोटो आहे ना. तुमची क्यूट अप्पू म्हणजे ज्ञानदा कसली गोड आहे. संक्रांत वगैरे काहीतरी त्यावेळेस ते दागिने वगैरे घालतात. आय गेस माझा आणि केदारचा फोटो आहे. हा येस, माझा आणि केदारचा फोटो आहे. केदार खूप लहान होता माझ्या मध्ये तेव्हाचा. केदारला पकडून धरलंय मी या फोटोमध्ये, कारण तो आमच्या मांडीवर बसायचाच नाही. तो फक्त आणि फक्त आईच्या मांडीवर बसायचा. आईचा लाडका. असं त्याला फोटो पुरता तरी पकडून धरलं होतं मी. हे दोन माझ्या मध्ये काका वार्षिक स्नेहसंमेलनातले. स्नेहसंमेलनाचे मॉडर्न हायस्कूल गर्ल्स म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये असताना तिनं कार्यक्रमात भाग घेतला होता, त्याच्यातला फोटो आहे. आणि हा फोटो विशेष आहे, म्हणजे लहान गटात तिला गॅदरिंग मध्ये वेशभूषेचं पारितोषिक, प्रथम पारितोषिक मिळालं होतं. ही या कोपऱ्यामध्ये ती आहे. परकर पुलकर तिनं घालायच्या ऐवजी आम्हालाच जास्त हाऊस होती की तिनं घालावं, पण तिनं हट्ट जास्त केला होता की मला हे नको, कारण तिची बेंबी दिसते म्हणून. पण जबरदस्ती आम्ही तिला तो घातला होता आणि तो कार्यक्रम कसा बसा उरकला तिने. अरे बापरे. हे खूप गोड फोटो. हा तुझा आहे? हा ही मी आहे. हा केदार आहे. हा पण ह्याचा काहीतरी किस्सा असेल. हा फोटो बघा. केदार. हा केदार लहान असताना फार त्याला एकच हाऊस होती की मातीत खेळायचं. तर स्कूटर समोर पार्क केली होती, त्या स्कूटरच्या बरोबर मध्ये जाऊन तो नेहमी बसायचा आणि तिथं मावायचा तो. हे फोटो सगळे काढलेत कोणी? हे माझ्याकडे कॅमेरे तेव्हा 2-3 होते, पेंटॅक्स किंवा वगैरे असे सगळे जॅपनीज कॅमेरे होते माझ्याकडे. अरे वा. हा, तर त्याच्याने आम्हीच काढायचो कोणतरी. ओके. ह्या फोटोमध्ये मला कोणालाही ओळखता आलेलं नाहीये, सो ह्या फोटो बद्दल जरा काका विस्तारितपणे सांगतील. तर आम्ही तेव्हा आळंदी रोडवरती राहायचो, त्यामुळे आळंदी या देवस्थानाचं किंवा ज्ञानेश्वर माऊलींचं आमच्यावर जास्त जरा म्हणजे आम्ही त्यांना जास्त मानतो आणि त्यामुळे त्यांची भक्ती करणं किंवा त्यांच्या इथं कुठलेही इव्हेंट जे असतात त्याच्यात पार्टिसिपेट करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. तर ही माझी सगळी भाची कंपनी आहे. आता हा भाचा आहे, याला आम्ही सोपानदेव केलं होतं, ही निवृत्ती केलं होतं. त्याच्यानंतर ही ज्ञानदाला ज्ञानेश्वर केलं होतं, केदारला सोपान केलं होतं आणि ही मुक्ताबाई माझी पुतणी आहे, ती आता विशारद झाली आहे. हा, तर ही भावंड आहेत सगळी. अच्छा. हा फोटो माझ्या मते तू जास्त चांगलं सांगशील का या फोटो बद्दल? कोणी काढलाय? आणि कदाचित मी पिल्लू होते मी तेव्हा, मला नाही सांगता. आय गेस बाबा तुम्ही काढलाय हा फोटो? आता मला आठवत नाही, पण काढला असावा. आय थिंक हा बाबांनी काढलाय फोटो. तुमच्या लाडक्या अप्पूचे लहानपणीचे फोटो तुम्हाला मस्त पाहायला मिळतात. प्रेक्षकांची ऍक्च्युअली खूप इच्छा. हा बघ किती छान फोटो आहे. ह्याच्यात ती ज्ञानदाची गोरी गोरी स्किन, ज्याच्यासाठी सगळे लाडके प्रेक्षक तिला विचारतच असतात की तुझ्या स्किनचं सिक्रेट काय आहे. सो लहानपणापासूनच जीन्स लहानपणापासून तिचे सगळे फोटो तसेच आहेत. सो खूप साऱ्या मेमरीज आहेत ज्ञानदा. पण इथे पुण्यात आल्यावरची तुझी हक्काची जागा कुठली आहे? म्हणजे तू बसली असती किंवा ही जागा? ही तर घरातली झाली, पण तू पुण्यात आल्यावर कुठे जास्त रमतेस किंवा बाहेर जातेस? काही तुझा ग्रुप आहे, मित्रमैत्रिणींची गँग आहे? मी पुण्यात आले की मी घरीच जास्त असते, कारण घरी थांबणं एकतर मला म्हणजे कामानिमित्त फारसं जमायचं नाही ना. त्यामुळे मी जेव्हा पुण्यात यायचं तेव्हा मी घरी जास्त
असायचे किंवा अजूनही मी घरी जास्त असते. पण इथे म्हणतात ना की आपल्या घरी आल्यावर कुठेतरी एखादा रस्ता आपला खूप छान आवडता असतो किंवा एखादी प्लेस, एखादं ठिकाण. पुण्यात आल्यावर कुठे जायला तुला जास्त आवडतं? खूप सारी ठिकाणं आहेत, जसं आपल्या मुंबईत स्पेसिफिक असतात ना की बाबा आपल्याला शांत व्हायचं असेल जातो आपण मरीन ड्राईव्हला, कुठेतरी कधी फिरायला जातो. तसं इथे पुण्यात तू कुठे जास्त रमतेस? मी माझं कॉलेज MMCC मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, जे FC रोडलाच आहे म्हणजे जवळपास. त्यामुळे मला तिकडे जायला जास्त आवडतं. म्हणजे वाडेश्वर, रुपाली, वैशाली, गुडलक कॅफे, डेक्कन जिमखाना परिसर किंवा FC रोड मुळातच. सो तो एरिया मला जरा जास्त आवडतो. म्हणजे तिथे सगळंच करता येतं आपल्याला, म्हणजे मजा मस्ती, शॉपिंग, ऑफकोर्स खाणं पिणं मस्त. सो ह्या सगळ्याच गोष्टी तिथे करता येतात. आणि मुळात मेमरीज खूप आहेत त्या एरियामध्येच. माझं सगळं कॉलेजहूड स्पेंड झालं असल्या कारणाने मला तिकडेच जास्त जायला आवडतं. ओके. तू जसं म्हणाल की आधी तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहायच्या, तो तिकडचे असे काही लहानपणीचे तुझ्या आठवणी आहेत का की तिथे म्हणतात ना आपले एक लहानपणीचा एक ग्रुप असतो किंवा आपण जिथून शाळा कॉलेज केलेलं असतं तो एक छान ग्रुप असतो आणि आल्यावर त्यांच्याशी भेटणं होतंच. सो असे तुझे काही मित्रमैत्रिणी अजूनही जे टचमध्ये आहेत जे इथे पुण्यातले राहत असतील, लहानपणापासूनचे असतील असे? आहेत ना. पण आम्ही आधी ज्या घरी राहायचो दिघीला, म्हणजे आळंदी रोड, तर पालखी जायची तिथनं ज्ञानेश्वर माऊलींची. सो ती एक फारच छान मेमरी आहे त्या घराची. म्हणजे दरवर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करायचो आणि तिथे म्हणजे ती बैठी घरं होती सगळी. त्यामुळे पालखी ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी घराचं दार नेहमीच उघडं असायचं, कारण सगळ्यांना ज्यांना फ्रेश व्हायचं आहे किंवा सगळं काही जे वारकरी आपल्या घरी येतील तर मग त्यांच्यासाठी चहा कॉफी म्हणा किंवा आमच्या शेजारी पाजारी जी लोकं राहायची, सो आम्ही सगळी मंडळी मिळून आम्ही वारकऱ्यांसाठी काहीतरी करायचो. म्हणजे त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था, सो ह्या सगळ्या गोष्टी करायचो. सो ती एक खूप छान मेमरी होती त्या घराची. आणि पूर्ण माझं आणि केदारचं एज्युकेशन कम्प्लीट आम्ही तिकडे राहूनच झालेलं आहे. त्यामुळे ते घर नेहमीच स्पेशल होतं, आहे अजूनही. ते घर जास्त स्पेशल आहे. मी आणि केदार आम्ही दोघंही बसने प्रवास करायचो तेव्हा, PMTने. सो सगळ्याच गोष्टी तिथल्या त्या घरात फार मजा केली आहे आम्ही. म्हणजे दंगा मस्ती, मारामारी केदारची आणि माझी, म्हणजे बाप रे विचारू नका, एवढी दंगा मस्ती त्या घरात होती. आणि म्हणजे जिथे आम्ही जेव्हा ह्या घरात शिफ्ट झालो तेव्हा असं होतं की केदारचं कॉलेज सुरू होतं, मग त्याच्यानंतर केदारचे म्हणजे जॉब म्हणा, माझं काम आणि त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. सो तो एक फरक आहे. म्हणजे तिकडे त्या घरात असं सगळं कसं एक लहानपण गेलं असल्या कारणाने त्या घरातल्या मेमरीज, आणि ह्या घरात एक छान 2 वर्षाचं क्वारंटाईनच्या मेमरीज या घरात फार आहेत. म्हणजे केदारने काय काय केलं नाहीये. आम्ही अगदी डॅल्गोना कॉफीपासनं गुलाबजाम, केक वगैरे पर्यंत, मोमोज, सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय केल्या होत्या. पण ज्ञानदा जसं सेटवर आम्ही तुला विचारायचो की बाबा सीन नसला की तुम्ही काय करता, किंवा एक काहीतरी तुमचा एक वेगळा टाइमपास चालायचा मुली मुलींचा, जो कित्येकदा आम्ही कव्हरही केलाय की तुम्ही आतमध्ये मेकअप रूम मध्ये काय काय करायचा. इथे घरी आल्यानंतरचा तुझा टाइमपास काय असतो? म्हणजे एकतर काही जण असतात की घरी आल्यावर आम्ही चिल असतो, टीव्ही बघतो. तुझा काय असतो? वाचन असतं, गाणी काही, किंवा काय इथे आता घरी आल्यावर सुट्टी मिळाल्यावर तू करतेस? मी निवांत असते, असं काहीच म्हणजे ठरलेलं काहीच नसतं. पण गेल्या 2-2.5 वर्षात जो काही कंटेंट आलाय म्हणजे OTTवर म्हणा किंवा काही, ते माझ्याकडनं बघणं झालेलंच नाहीये. त्यामुळे ते एक माझं सतत चालू असतं. चहा, घरचं जेवण, आणि मला आणि बाबांना गाणी ऐकायची फार
आवड आहे. मग क्लासिकल म्हणा किंवा लेटेस्ट गाणी म्हणा किंवा अगदी इंग्लिश गाणी म्हणा. सो मूड असतो तो रोजचा काहीतरी एक आज काय आज जरा क्लासिकल ऐकायचा मूड आहे. सो असं एक माझं आणि बाबांचं ते एक चालू असतं, छान गाणी ऐकणे वगैरे. सो असाच माझा दिवस कसा जातो कळत नाही, पण एक निवांतपणा असतो घरात असताना. पण कुठली भूमिका म्हणजे आता एक तुझे लीड कॅरेक्टर पॉझिटिव्ह करून झालंय छान, आता निगेटिव्ह वगैरे करायची इच्छा आहे का? आलं तर विचार करू नक्कीच, नाही असं नाही. डेफिनेट माझा भाऊ मला हे 2-3दा म्हणाला आहे ह्याच्या आधी, केदार, जे आम्ही असं कधी कधी म्हणजे किरकिरीचं किंवा कुरबुरीचं भांडण जे व्हायचं ना घरात किंवा अजूनही फोनवरती वगैरे, तेव्हा तो मला म्हणाल तू आहे ना एकदा ते खलनायिका वगैरे करून बघ ना, फार चांगलं करशील. अगं काय फार तुला काय करायची अशी अभिनय करायची काही गरज पडणार नाही, अरे बापरे करशील अगं खलनायिका वगैरे, हे इथे घरात माझ्या बरोबर भांडतेस ना. केदार मला असं 2-3दा बोलल्यात. पण खूप छान वाटलं ज्ञानदा एक तर तुझ्या घरी येऊन, आणि खूप छान मस्त मैत्रिणीसारख्या गप्पा मारल्यास. काका काकींनी आम्हाला मस्त किस्से सांगितलेत, घर छान दाखवलं. पण एक जाता जाता मला एक छान नोटवर हा इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा ह्या ज्या गप्पा आहेत त्या मला एका छान नोटवर एंड करायच्या आहेत. त्या म्हणजे काका आणि ज्ञानदा मला एक छान गाणं, मस्त जी काही जुगलबंदी आहे ती मला एक गाणं गाऊन दाखवतील आणि ह्या गप्पांचा एक छान एंड होईल असं. कारण इतके तुम्ही दोघं मगासपासून जे काही मला सांगते की क्लासिकल आम्ही ऐकतो छान, कदाचित तुम्ही मस्त एकत्र गातही असाल. सो प्लीज एक एंड त्याच्यावर करूया. गुड. अजीब दास्ता है कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, ना वो समझ सके ना हम, किसी के नूर हो गए किसी के पास है, दूर हो गए. छान दीपाली गायली आहे आमच्या बरोबर, मज्जा आली. मी पहिल्यांदा तुला गाताना ऐकलं आणि छान गातेस. काही नाही, ज्ञानदा उगाच मला सांगते छान गाते असं. पण तुम्ही दोघं खरंच खूप मस्त तुमचं बॉन्ड आहे, आणि मला तुमचा आई बाबांसोबतचा तुझा बॉन्ड ज्ञानदा खरंच माझ्या मते प्रेक्षकांसमोर बऱ्याच कमी वेळेला आला असेल. आज मला या निमित्ताने गप्पा मारायला मिळाल्या तुमच्याशी सगळ्यांशी, आणि केदारच्याही बऱ्याच गोष्टी ऐकल्या. आता जेव्हा केदार रिटर्न येईल तेव्हा त्याच्यासोबतचाही इंटरव्ह्यू होऊन जाईल. सो थँक्यू सो मच काका काकी, खूप थँक्यू. धन्यवाद. तूही इथे आलीस त्याच्यामुळे तुझंही खूप खूप आभार, लोकमतचंही खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात, आवर्जून आमच्याशी इंटरॅक्शन केलं त्याबद्दल तुमचं खरंच आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू ज्ञानदा, आणि पुन्हा भेटत राहू तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. सगळ्या ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.